काही वेळा जर पोट साफ होण्यास खूपच त्रास होत असेल तर डॉक्टर काही ग्लिसरीनयुक्त औषधं गुदद्वारामध्ये ठेवण्यासाठी देतात. त्यामुळे शी सहज होते किंवा एनिमा देणं हा यातील सर्वात शेवटचा पर्यायही करू शकतो. पण हे विलास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीतच करणं गरजेचं असतं. कधी कधी मुलांना शी करताना जोर लावल्यामुळे किंवा शौचास खडा झाल्यामुळे शीच्या ठिकाणी जखम होऊ शकते किंवा अंतर्गत रक्तस्रावही होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे गरजेचं असतं. अशा त्रासांवरती अगोदरचे कोणतेही उपाय करून जर बाळाला त्याचा फरक पडत नसेल आणि अगदी 4-5 दिवसापासून शी झाली नसेल तर त्यासाठी आपण हा उपाय पाहणार आहोत. अगोदरचे सगळे उपाय करून जर बाळाला शी झालीच नाही तरच फक्त हा उपाय करायचा, अन्यथा नाही. तर हा उपाय करण्यासाठी आता आपण एरंडेल तेलाचा पिचू बनवणार आहोत. त्यासाठी मी हे एरंडे म्हणजे कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे. कॅस्टर ऑइल हे मेडिकल पर्पजसाठी जे वापरतो तेच घेतलेलं आहे, इतर कुठलंही कॅस्टर ऑइल घ्यायचं नाही. त्यानंतर आपण ही जखमेवर बांधण्यासाठी जी पट्टी वापरतो ती घेतलेली आहे. थोडासा दोरा घेतलेला आहे आणि मी थोडा कापूस घेतलेला आहे. हा देखील आपण औषधांसाठी जो कापूस वापरतो, जो दवाखान्यामध्ये कापूस वापरला जातो तोच कापूस घेतलेला आहे. हा व्यवस्थित निर्जंतुक केलेला असतो, त्यामुळे आपण तोच वापरणार आहोत, इतर कुठलाही कापूस घ्यायचा नाही. आणि आता मी ह्या पट्टीमध्ये हा कापूस थोडासा एक हरभऱ्याच्या आकारा एवढा ठेवून तो व्यवस्थित बांधून घेते आणि अशा पद्धतीचा मी हा पिचू तयार करून घेतलेला आहे. आता हा आपण व्यवस्थित एरंडेल तेलामध्ये बुडवून घेऊया, म्हणजे त्याचं पूर्ण तेल त्यामध्ये शोषलं जाईल. अगोदरचे सगळे उपाय करूनही जर बाळाला शी होतच नसेल, खूप दिवस झाले असतील आणि त्यामुळे बाळाला भयंकर त्रास होत असेल, अशाच वेळी फक्त हा उपाय करायचा. परंतु हा उपाय करताना बाळाला कुठेही नख लागणार नाही किंवा कुठलीही जखम होणार नाही, याकडे मात्र विशेष लक्ष द्यायला हवं. आता हा पिचू तयार झालेला आहे. हा पिचू बाळ जिथून शी करतं म्हणजे बाळाच्या गुदद्वारामध्ये हा ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा पिचू अलगद हाताने थोडासा ढकलून बाळाच्या गुदद्वारामध्ये ठेवायचा आहे आणि तो थोडासा फिरवून घ्यायचा आहे. म्हणजे हे एरंडे तेल बाळाच्या गुदद्वाराला आतल्या बाजूने पूर्ण त्याचं ग्रीसिंग होईल आणि जी बाळाची शौचा खडा झालेली असेल आणि शी बाहेर येण्यासाठी खूप त्रास होत असेल तर याचं ग्रीसिंग झाल्यामुळे ती शी सहज बाहेर येईल आणि बाळाला पुढच्या हा पिचू ठेवल्यानंतर पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये सहज शी बाहेर येईल. हा पिचू ठेवल्यानंतर बाळाला अगदी थोडेसे पोटावरती भार पडतील असे व्यायाम तुम्ही करून घ्या. एरंडेल तेलामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो, मऊपणा येतो. एरंडे तेल हे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीबायोटिक असतं, त्यामुळे हे वापरणं हे सेफ आहे.